Welcome to Edu Law Commerce Hub, your one-stop for law, commerce, and education insights. आज आपण एका अशा खटल्याबद्दल बोलणार आहोत ज्याने आपलं आयुष्यच बदलून टाकलं. हो, खरंच 1978 साली लढला गेलेला हा खटला होता मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार. आणि या एका खटल्याने भारतातील प्रत्येक नागरिकासाठी स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क म्हणजे काय याची व्याख्याच कायमची बदलली. विचार करा, एक साधा पासपोर्ट तो भला 100 कोटींपेक्षा जास्त लोकांच्या स्वातंत्र्याचा अर्थ कसा काय बदलू शकतो. तर गोष्ट सुरू होते एका पासपोर्ट जप्त करण्याच्या घटनेनं. पण याच एका घटनेनं आपल्या संविधानात एक क्रांती घडून आणली. एका व्यक्तीच्या कायदेशीर वादाला थेट आपल्या सगळ्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याशी जोडून टाकलं. तर मग या कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया. सुरुवात झाली सरकारच्या एका अशा कृतीतून जी वरवर पाहता खूप साधी वाटत होती, पण ती नव्हती. हे साल होतं 1977. देश नुकताच आणीबाणीच्या एका अंधकारमय पर्वातून बाहेर पडला होता. राजकीय वातावरण प्रचंड तणावपूर्ण होतं. एक नवीन सरकार सत्तेवर आलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर नवीन सरकारने मेनका गांधी विरोधात एक अनपेक्षित पाऊल उचललं. तर झालं असं की मेनका गांधींना अचानक त्यांचा पासपोर्ट जमा करायचा आदेश आला. आता साहजिकच त्यांनी विचारलं का? तर सरकारकडून उत्तर काय आलं असेल? फक्त एक वाक्य, जनहितासाठी. बस, या पलीकडे काहीही नाही, कोणतंही स्पष्टीकरण नाही, कोणतंही ठोस कारण नाही. आणि याच एका वाक्यामुळे एका ऐतिहासिक कायदेशीर लढाईची ठिणगी पडली. मेनका गांधींनी सरकारच्या या मनमानी कृतीला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यांचा युक्तिवाद अगदी स्पष्ट होता. हे पाऊल त्यांच्या एका नाही तर 3 मूलभूत हक्कांवर हल्ला आहे. एक, अनुच्छेद 14 समानतेचा हक्क. दुसरं, अनुच्छेद 19 भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनुच्छेद 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. आता या आव्हानामुळे सर्वोच्च न्यायालयासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला. कारण तोपर्यंत न्यायालय कायद्याच्या एका जुन्या व्याख्येनुसार चालत होतं. चला आधी ही जुनी कायदेशीर चौकट काय होती ते समजून घेऊया. याला म्हणायचे कायद्याने स्थापित प्रक्रिया. सोप्या भाषेत याचा अर्थ असा, जोपर्यंत संसदेने बनवलेला कायदा अस्तित्वात आहे आणि सरकार त्याचं पालन करते, तोपर्यंत सरकारची कृती वैध मानली जायची. तो कायदा चांगला आहे की वाईट हा प्रश्नच नव्हता. फक्त प्रक्रिया पाळली गेली का एवढंच महत्त्वाचं. पण याच विचारसरणीला या खटल्याने आव्हान दिलं. या खटल्याने कायद्याच्या मूळ पायालाच एक प्रश्न विचारला. आणि तो प्रश्न असा होता की ज्याने संपूर्ण कायदेशीर विचार प्रणालीलाच एक नवीन दिशा दिली. या खटल्याने विचारलं, फक्त कायदा असणंच पुरेसं आहे का? की तो कायदा स्वतःच योग्य, न्याय्य आणि वाजवी असणंही गरजेचं आहे? आणि या एका प्रश्नाच्या उत्तराने मूलभूत हक्कांचा अर्थ कायमचा बदलून टाकला. या निकालातील ही ओळख कदाचित सर्वात प्रभावी आहे. न्यायालयाने स्पष्ट केलं की जगण्याचा हक्क म्हणजे फक्त श्वास घेण्यापुरता मर्यादित नाही, त्यात मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकारही सामील आहे. जरा विचार करा, विचारांमधला हा किती मोठा आणि किती खोल बदल होता. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोर्टाने कायद्याने स्थापित प्रक्रिया या संकल्पनेला एक नवीन आणि खूप खोल अर्थ दिला. आता कोर्ट फक्त हे बघणार नव्हतं की कायदा पाळला गेला की नाही. आता कोर्ट हेही तपासणार होतं की तो कायदा स्वतः, तो कायदाच योग्य, न्याय्य आणि वाजवी आहे का? याचाच अर्थ आता कोणताही कायदा मनमानी असू शकत नव्हता. त्याला न्याय आणि तर्काच्या कसोटीवर उतरावंच लागणार होतं. ही एक मोठी क्रांती होती. पण न्यायालय इथेच थांबलं नाही. यानंतर त्यांनी आणखी एक जबरदस्त संकल्पना मांडली. एका अशा सिद्धांताने 3 सर्वात महत्त्वाच्या मूलभूत हक्कांना एका अतूट बंधनात बांधलं. आणि यालाच म्हणतात द गोल्डन ट्रायंगल डॉक्ट्रिन, म्हणजेच सुवर्ण त्रिकोणाचा सिद्धांत, जो नागरिकांच्या हक्कांसाठी एक संरक्षक यंत्रणा म्हणून काम करतो. याचा अर्थ असा की आता जर सरकारला वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधनं आणायची असतील तर त्या कायद्याला एकाच वेळी या 3 कसोट्या पार कराव्या लागतील. पहिली, अनुच्छेद 14ची समानतेची कसोटी. दुसरी, अनुच्छेद 19ची वाजवीपणाची कसोटी. आणि तिसरी, अनुच्छेद 21ची मानवी प्रतिष्ठेची कसोटी. न्यायालयाचं म्हणणं होतं की अनुच्छेद 14, 19 आणि 21 ही काही वेगवेगळी बेटं नाहीत, ती एकमेकांशी जोडलेली आहेत, एकमेकांचं रक्षण करतात. ती मिळून सरकारच्या मनमानी सत्तेविरोधात एक मजबूत कवच, एक ढाल तयार करतात. म्हणजे जर एका हक्कावर आघात झाला तर बाकीचे 2 त्याच्या रक्षणासाठी उभे राहतात. तर या एका निकालाचा दूरगामी परिणाम काय झाला आणि आज भारतीय कायद्यावर त्याचा काय प्रभाव दिसतो, चला पाहूया. या निकालाला अनेकदा पॅन्डोरा बॉक्स उघडण्यासारखं म्हटलं जातं. कारण जेव्हा न्यायालयाने अनुच्छेद 21ला
इतका व्यापक, इतका मोठा अर्थ दिला, तेव्हा न्यायव्यवस्थेसाठी अनेक नवीन हक्क शोधण्याचे दरवाजेच जणू उघडले गेले. असे हक्क जे कदाचित संविधानात स्पष्ट शब्दांत लिहिले नव्हते, पण सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक होते. स्वच्छ पर्यावरणाचा हक्क, जलद सुनावणीचा हक्क, एवढंच नाही तर गोपनीयतेचा हक्क आणि आता तर इंटरनेट वापराचा हक्क. यांसारखे अनेक अधिकार कुठेतरी अनुच्छेद 21च्या याच व्यापक व्याख्येतून जन्माला आले आहेत. या सगळ्याचा पाया याच एका खटल्याने रचला होता. म्हणूनच ही कथा फक्त एका पासपोर्टची नव्हती. ही कथा या गोष्टीचा पुरावा आहे की एक कायदेशीर लढाई कोट्यावधी लोकांसाठी स्वातंत्र्याचा अर्थ कसा बदलू शकते. या निकालाचा परिणाम आजही आपल्या दैनंदिन जीवनावर आणि हक्कांवर होतो. आणि ही कथा आपल्याला एका खूपच रंजक प्रश्नापाशी सोडून जाते. ज्याप्रमाणे मेनका गांधी खटल्याने इतक्या नवीन हक्कांचं जग उघडलं, त्याचप्रमाणे आपल्या संविधानात अजूनही असे काही हक्क लपलेले आहेत का, जे येणाऱ्या काळात समोर येण्याची वाट पाहत आहेत?